दिवंगत प्राचार्य इंद्रभानजी डांगे यांनी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात आधुनिकता आणि आध्यात्मिकता यांचा संगम घातला असं प्रतिपादन नेवासे येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक यांनी केले। प्राचार्य इंद्रभानजी डांगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शैक्षणिक क्रांतीचे किमयागार या पुस्तकाचं प्रकाशन तसेच स्मृतीस्थळाचं उद्घाटन उद्धव महाराज यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। याप्रसंगी आयोजित कीर्तन सोहळ्यात उद्धव महाराज मंडलिक बोलत होते। यावेळी साकोरी संस्थानच्या कन्या माधवीताई, परमानंद महाराज, पोलीस उपअधीक्षक शिरीष बमणे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, राजेश परजणे, तहसीलदार अमोल मोरे, धनश्री विखे पाटील, रावसाहेब म्हस्के, माजी खासदार सदाशिव लोखंडे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, माजी चेअरमन अॅडव्होकेट नारायण कारले, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, माजी आमदार चंद्रशेखर कदम, परबतराव नाईकवाडी, बाळासाहेब मुसमाडे, डॉक्टर मधुकर देशमुख, डॉक्टर पांडुरंग गुंजाळ, शरद निमसे, पारनेर पब्लिक स्कूलचे गीताराम म्हस्के, सतीश शिंदे, आनंदराव कटारिया, वारकरी संप्रदायाचे मनसुख महाराज दहे, लोंढे महाराज, विकास महाराज यादव, भगवानराव टिळेकर, नितीन कापसे, सुरेश वाबळे, कैलास सदाफळ, ज्ञानेश्वर चोळके, अनिल गाढवे, जगन्नाथ घुगरकर, अॅडव्होकेट रघुनाथ बोठे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, नितीन अवताडे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, बाबासाहेब खोते, राजेश भन्साळी, दत्ता सदाफळ, माणिकराव धनवटे, श्रीकांत नाईकवाडी, सुजित नाईकवाडी, राजकुमार छाजेड, स्नेहलता डांगे, पूनम डांगे, शशिकांत डांगे, शिवाजीराव डांगे, पांडुरंग डांगे, बबनराव मोठे, तातासाहेब गुंजाळ, चांगदेव गाढवे, सुभाष गमे, पीडी गमे, सुरेश गमे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षिका, डांगे कुटुंबियांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आपल्या कीर्तनात उद्धव महाराज मंडलिक यांनी प्राचार्य डांगे यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना सांगितलं की प्राचार्य इंद्रभान डांगे यांनी सुरू केलेले प्रीतिसुधाजी संकुल संस्कृती आणि संस्काराशी निगडीत आहे। या संकुलातील विद्यार्थी हरिपाठ आणि भजनही करतात, ही आदर्श गोष्ट आहे। आधुनिकता आणि अध्यात्माचा संगम या ठिकाणी डांगे सरांनी घडवला। आपल्याला पिढी घडवता येईल, कारण आधुनिकता घेऊन जगाबरोबर चालावं लागेल। आध्यात्मिकता हा आपला पाया आहे, तो बरोबर घेऊन चाललो तर आपला उत्कर्ष होतो। डांगेच पॅटर्नला सरांनी वाहून घेतलं होतं। कीर्तन महोत्सवाचं आयोजन करून विद्यार्थ्यांना पवित्र विचार दिले। कीर्तन हे प्रबोधनाचं साधन आहे। खोल्यामध्ये राहत्यातून सुरू केलं, परंतु एखादं काम किती निष्ठेनं करावं, आज आपण हे संकुल विस्तारलेलं पाहतो। मी नव्या पिढीला एक गोष्ट सांगत असतो, सदाफळ पाटील, की ज्या ज्या जुन्या माणसांनी आयुष्यामध्ये आपला प्रपंच, उद्योग, व्यवसाय, शेती सांभाळताना जे तप केलंय, त्या तपाचा विचार करा आणि मग यशाची अपेक्षा करा। आज नव्या पिढीमध्ये एक कल असा वाटतोय की तात्काळ मिळावं, धन असो, मान असो आणि प्रसिद्धी असो, मला लवकर प्राप्त व्हावी, आणि त्याच्यासाठीचे जे जवळचे मार्ग, ज्याला आपण शॉर्टकट्स म्हणतो सतीशरावचे, ते जे शोधले जातात, आणि ते शॉर्टकट्स म्हणजेच अन्यायाचे मार्ग असतात, चुकीचे मार्ग असतात, वाम मार्ग असतात। मी नेहमी म्हणतो की आज बाजारपेठेत गेल्यानंतर गुजराती इतरांना सत्कर्म शिकवण्यासाठी येण्या येण्यातला हा फरक आहे। शाळेमध्ये विद्यार्थी येत असतो, शिक्षकही येतात, एका आदर्श शैक्षणिक संकुलातच आपण, पण विद्यार्थी हा अध्ययनासाठी येत असतो आणि शिक्षक बंधू भगिनी हे अध्यापनाचं काम करतात, ते घडवण्याचं काम करतात। तसं जनमानसामध्ये सुद्धा साधारण माणसं आपलं जीवन, आपल्या जीवनात वाट्याला आलेलं काम करण्यासाठी आलेले असतात, पण काही विशेष व्यक्तिमत्व, काही विशेष कार्य उभं करण्यासाठी आणि त्यातून समाजाला दिशा देण्यासाठी येतात। मला वाटतं आदरणीय डांगे सरांचं कार्य आणि जीवन सुद्धा त्याच स्वरूपाचं, त्या पद्धतीचं राहिलेलं आहे। मायबाप हो साधारणपणे अध्यात्म क्षेत्रामध्ये परोपकाराची व्याख्या करताना तुकोबरायांनी अशी केली, ते म्हणतात आपल्या जवळ जी क्षमता आहे त्याद्वारा काही योगदान समाजाला देणं म्हणजेच परोपकार करणं हे पुण्य आहे। पुण्य परोपकार पाप ते परपीडा अनेक नाही जोडा दुजायासी। आपण आपापल्या जीवनामध्ये अशा पद्धतीचं काही ना काही पुण्य सत्कर्म हे करतच असतो, पण काही माणसं विशेषत्वानं परोपकारासाठीच असतात। जसं या निसर्गामध्ये काही तत्व असे पहा, परोपकार करण्याचं काम ते करतात। सूर्य हा उगवतो आणि सर्वांना प्रकाशित करतो। सांगायचं तुम्हाला, या कीर्तनाच्या नोट्स काढायच्या, म्हणजे कीर्तनाच्या वेळेला मुलांचा वेळ वाया जावा किंवा वाया जाऊ नये ही त्यांची भावना होती। नाही तर काही लोकांना असं मुलांना कशाला कीर्तन पाहिजे। मुळात कीर्तन हे प्रबोधनाचं साधन आहे।
एक अत्यंत श्रेष्ठ पवित्र उत्तम विचार, जीवन जगण्याचा विचार त्याच्यातून दिला जातो याची खात्री सरांना होती. मला वाटतं कीर्तनकार कमी पडू शकतो, कीर्तनकार चुकू शकतो, कीर्तन चुकीचं नाही आहे, कीर्तन परंपरा चुकीची नाही आहे. कीर्तनकार त्याला जर नाही झेपलं, नाही समजलं किंवा तोच जर चुकीच्या विचारधारेचा असला तर वेगळी मांडणी करू शकतो. पण कीर्तनामध्ये साधारणपणे भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी म्हणजे समाज प्रबोधनाव्यतिरिक्त, समाजाला सुजान करण्याव्यतिरिक्त गोष्टी मांडाव्या, बोलाव्या, हे काही कीर्तनाचं व्यासपीठ नाही. विठाला आणि सगळे पोरं हरिपाठ करतात, माळकरी आहे, भजन करतात. मला असं वाटतं की केवढी मोठी गोष्ट आहे, केवढी आदर्श गोष्ट आहे. सरांचा विश्वास हा होता की आधुनिकता आणि आध्यात्मिकता याचा संगम झाला पाहिजे, म्हणजे एक उत्तम आपल्याला पिढी घडवता येईल. कारण आधुनिकतेची गरज आहे, जगासोबत आपल्याला चालावं लागेल, पण आध्यात्मिकता हा आपला पाया आहे आणि तो सोबत घेऊन आपण चाललो तर आपला उत्कर्ष हा खरा ठरेल. रात्री उशिरापर्यंत सर हे जागेच असायचे. सगळी मुलं झोपत नाही, सगळे जेवत नाही, सगळ्या कॅम्पसला परत चक्कर मारत नाही, म्हणून डांगे पॅटर्नसाठी खपून घ्यावं लागतं, झिजवून घ्यावं लागतं. स्वतःला जसं त्या कैदेत टाकलेला कैदी असतो ना, नाहीतरी मोठी मोठी कामं केलेल्या माणसांनी स्वतःला कैदच करून घेतलंय त्या कामामध्ये. विठाला विठाला. साकोरी संस्थानच्या कन्या माधवीताई यांनी प्राचार्य डांगे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. आजारी असतानाही प्राचार्य डांगे यांनी उत्साहीपणे साकोरी संस्थानच्या कार्यात सहभाग घेतला होता. त्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. डांगे सरांचं आमच्या स्थानाशी खूप जुने संबंध आहे आणि अगदी आपुलकीचे जिव्हाळ्याचे संबंध त्यांचे होते. आमच्या आईचा गोदावरी माताजींची जेव्हा 75वी साजरी झाली तर त्यावेळेस त्यांनी 15,000 मेणबत्त्या तिथे लावल्या होत्या. आणि आता मागच्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात गोदावरी माताजींना 9 वर्षाच्या वयात त्या साकोरीला आल्या आणि उपासनी बाबांचं दर्शन घेऊन कायमस्वरूपी त्या तिथे राहिल्या. आणि त्या राहिल्यामुळेच तो आज पुढे तिथे तो कन्याकुमारी आश्रम तयार झाला. तर त्याचा 100 वर्षे त्याला पूर्ण होणार होती, म्हणून आम्ही सरांच्याकडे आलो आणि सरांना सांगितलं, सर आपल्याला असं असं करायचं आहे. तर त्यांनी इतका आनंदाने त्याच्यात सगळा भाग घेतला आणि ते म्हणाले की आपण इतकी मोठी मिरवणूक काढू, इतका मोठा उत्सव करू की सगळ्यांना आयुष्यभर त्याची आठवण राहिली पाहिजे, इतका छान उत्सव करू. आणि खरोखरच त्यांचे 500 मुलं आणि त्यांच्या सगळ्या परिवारांनी याच्यात भाग घेतला. स्वतः सरांची तब्येत आपल्याला माहिती आहे कशी होती, किती मोठ्या संकटाला ते सामोरे जात होते. तरी अशा परिस्थितीत पण त्यांनी घोड्यावरून त्यांनी नाच केला आणि खूपच त्यांनी स्वतःहून सगळ्यात भाग घेतला. आम्हाला काळजी वाटत होती की त्यांच्या तब्येतीची, पण त्यांनी काही कुठे लक्ष दिलं नाही आणि खूप प्रेमाने आणि त्यांच्याच तो उत्सव खूप छान साजरा झाला. नंतर आम्ही जेव्हा इथे त्यांना इथे परत आलो होतो की त्यांचा आभार असं नाही पण त्यांच्याकडे आलो होतो भेटायला. तर त्यावेळेस त्यांनी मला त्यांच्याकडे नवीनच फेटे तयार करून आले होते. तर त्यांनी मला त्या दिवशी तो पहिल्यांदा फेटा बांधला आणि सगळे मुलं त्यांचे विद्यार्थी सगळे होते समोर, त्यांना बोलून घेतला आणि त्यांना सांगितलं की ही दादाजींची बहीण आहे बरं, काही तुम्ही रंगावर जाऊ नका, दादांची बहीण आहे. म्हणून त्यांनी मला, माझं असं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तीने मला आपलं बहीण मानावं, त्याच्यासारखं मला खरंच ही मला खूप भाग्याची गोष्ट वाटते. आणि त्यांच्या आठवणी तर कायम खूप राहतील आम्हाला, रोजच्या दिवसाला त्यांची आठवण यासारख्याच आहे. त्यांना आम्ही गेले असं म्हणू शकत नाही, ते आहेत तर इथेच प्रत्यक्षात ते आज त्यांच्या शाळेच्या रूपाने आणि ते इथे आहेच तिथे. तर बस त्यांच्या चरणी शतशः प्रणाम. जय सद्गुरू. तर या प्रसंगी आत्मा मालिकचे परमानंद महाराज यांनीही मनोगत व्यक्त केलं. जीवनचर्या आहे. आज आपणा सर्वांना वंदनीय झालेलं, पूजनीय असणारं जीवन आपल्या या प्रवासामध्ये आदरणीय दादांनी जगलं. आणि आज संतांना देखील, आपणासारख्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांना देखील ज्यांच्या स्मरणानं पुण्यत्वाचा संचय संकलित करता येतो, असं हे पुण्यस्मरण ज्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो. सृष्टिकर्त्या सृजनहारानं 10 अवतार घेऊन
धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आयोजन, प्रयोजन, नियोजन, अवतरण केलं. यथावकाश कलियुगामध्ये, वर्तमान काळामध्ये नियोजित असणारं हे सत्कार्य पुढे पूर्ण करण्यासाठी असे तीर्थकर, वंदनीय, महान परमदशीतील आत्मे ज्या देहामध्ये अवतरित होऊन कार्य करतात, तो म्हणजे आदरणीय दादाजींचा पवित्र अवतरण काळ, अर्थात त्यांचा हा मानवी देह आहे. आणि म्हणून ज्या गीतेनं, ज्या ज्ञानेश्वरी सारख्या महान भगवतीनं मानवी जीवाला मुक्तीची, फलदायित्वाची प्रसादिक श्रेणी देताना आश्वस्त केलं, अशा विभूतींचं चिंतन करणं, विभूतींचं स्मरण करणं हे अपरिहार्य झालं. अशा उत्तुंग भरारीच्या शिखरावरती यथार्थतेची बैठक बांधून आदरणीय दादाजींनी केलेली ही सर्व या ईश कार्यातील संपूर्ण जीवनकळा आज समस्त संतपीठाच्या वतीनं, गुरुदेव जंगली महाराज आश्रम अर्थात आत्मावली ध्यानपीठाच्या वतीनं आदरणीय दादाजींच्या पावन स्मृतीला अभिवादन करून शेवटची आमची भेट सदाफळ परिवाराचं सत्कार्य होतं, मला वाटतं पांचाळ्याला. आणि सभागृहामध्ये प्रचंड गोंधळ चालू होता. एका बाजूनं दादाजी त्या सभागृहामध्ये प्रविष्ट झाले, व्यासपीठावरती आले. अर्थात सभागृहातला गोंधळ शांत झाला. दादाजींनी माईक घेतला आणि अवघ्या 2.5 ते 3 मिनिटाचं प्रबोधन अर्थात संदेश दिला. निशब्द झालेलं सभागृह आणि दादाजींचं चालू असणारं मंतव्य. व्यासपीठावरती अनेक संत महात्मे विविध संप्रदायाचे बसलेले होते. मगाशी आदरणीय महाराजांनी शेवट केला, संताची या चरणी धरोणी या भाव. आपलं मंतव्य प्रगट झालं आणि सगळ्यांच्या सन्मुख जाऊन जनसामान्यांमध्ये हा महात्मा बसला. आजही व्यासपीठावरती येताना आदरणीय दादाजींच्या त्या क्षणांचं या ठिकाणी स्मरण झालं, मंतव्याचं स्मरण झालं. कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व याचा यथासांग सर्वस्वी समन्वय साधत आणि जीवनाचं यथासांग असं नियमन करत आज या शिखरावरती आपली जीवनकाळ विद्यमान करणाऱ्या त्या महान दिव्यकार आत्म्याला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देऊन थांबतो. धन्यवाद. आत्मामान. शेतकरी नेते दशरथ सावंत म्हणाले की दिवंगत प्राचार्य डांगे हे शिक्षण क्षेत्रातील संशोधक होते. पूर्वी देशात गुरुकुल पद्धत होती. ब्रिटिशांच्या काळात कारकून निर्माण करणारे शिक्षण होते. प्राचार्य डांगे यांनी भौतिक आणि आध्यात्मिक यांची सांगड शिक्षणात घातली. सर्व जग मान्य करत आहे की मानवाचा आणि विश्वाचा गुरु होण्याची लायकी कुणात असेल तर ती भारतीय संस्कृतीमध्ये आहे. प्राचार्य डांगे यांनी या स्कूलमध्ये संस्कृती जपण्याचं काम केल्याचं त्यांनी म्हटलं. डॉक्टर राजेंद्र पिपाडे यांनी सांगितलं की या ठिकाणी आध्यात्मिक, संत परंपरा तसेच भारतीय संस्कृतीची जोपासना केली जाते. हे स्वर्गीय दादाजींनी या शाळेमध्ये रुजवलं आहे. मुलं शिकले नाही तर ते सुसंस्कृत समाजामध्ये योगदान देणारे होण्याकडे डांगे सरांचा कल होता. गणेश परिसरातील प्रचंड उत्साहीवादी व्यक्तिमत्व तसेच संघर्ष करणारा योद्धा आपल्यातून गेल्याची खंत डॉक्टर पिपाडांनी व्यक्त केली. बबनरावजी असतील, ज्ञानेश असतील, सर्व त्यांचे कुटुंबीय आणि डांगे सरांवर प्रेम करणारे उपस्थित बंधू आणि भगिनी, आमचे मित्र सतीश वैजापूरकर यांनी अत्यंत चांगल्या शब्दात सरांची महती सर्व आपल्या समोर मांडलेली आहे. सरांनी खऱ्या अर्थाने मी जेवढ्या इंग्लिश मीडियम स्कूल महाराष्ट्रात पाहिल्या तर सरांनी ज्या पद्धतीने आध्यात्मिक असेल, संत परंपरा असेल आणि भारतीय संस्कृतीची जोपासना असेल ती कुठल्याच इंग्लिश मीडियम मध्ये मला त्या ठिकाणी दिसली नाही. आणि म्हणून मी एकाच वाक्यात सांगतो की खऱ्या अर्थाने या गणेश परिसरातील अत्यंत सळसळणारा असा प्रचंड उत्साह, असं उत्साही व्यक्तिमत्व, अत्यंत संघर्षातून पुढे आलेलं व्यक्तिमत्व आणि प्रचंड तळमळ सर्व विद्यार्थ्यांविषयी. आणि आज सकाळीच एक व्हिडिओ मी पाहत होतो, त्यावेळेस डांगे सरांनी पाठवलेला व्हिडिओ होता की लोढाभावी डॉक्टर अशोक लोढांच्या पत्नी ज्यावेळेस अंत्यविधीसाठी आम्ही गेलो होतो तर सरांनी तो व्हिडिओ पाठवला होता. तर त्या व्हिडिओमध्ये त्या लोढा कुटुंबियाबरोबर सर्वांना नमस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच्या बाहेर डांगे सर प्रत्येकाबरोबर हात जोडत त्या ठिकाणी हस्तांदोलन करत होते. म्हणजे प्रत्येकाविषयी असलेली आपुलकी आणि तळमळ ही डांगे सरांमध्ये होती. आणि म्हणून अशा या डांगे सरांना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे, परंतु या शाळेत आल्यानंतर डांगे सर आपल्यातच आहेत असे वाटते. अशा डांगे सरांना मी आमच्या पिपाडा परिवाराच्या वतीने अभिवादन करतो.
वंदन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दरम्यान दर्जेदार स्कूल निर्माण करून डांगे पॅटर्न संपूर्ण राज्यात प्रचलित करणं सोपी गोष्ट नाही. दिवंगत प्राचार्य डांगे सरांनी इंग्रजी माध्यमाची शाळा स्वकर्तृत्वानं उभी केली. निळवंडे धरणाच्या बाबत या भागात पाणी यावं असा त्यांचा कायम आग्रह असायचा. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य महान होते. मागे कोणी नसताना शेतकऱ्याच्या मुलानं एवढं मोठं संकुल उभं करणं सोपं नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केली. प्रथम स्मृतिदिनानिमित्त नामदार विखे पाटलांनी प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलात येऊन डांगे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाव्हळ, राहता.